नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत आपल्या शरीरात कोणते जीवनसत्व कमतरतेमुळे कोणता आजार होतो. तर सर्वप्रथम बघूया आपण जीवनसत्व आहे. शरीरामध्ये जेव्हा जीवनसत्व एक कमी होतंय तेव्हा आपल्या शरीरामध्ये कोणता आजार होतोय? तर होतोय तो होता रातांधळे रातांधळेपणा. जो रातांधळेपणा जो आहे तो आपल्याला ए जीवनसत्व कमतरतेमुळे होतोय. त्याच्यानंतर बघूया बी जीवनसत्व. जेव्हा आपल्या शरीरामध्ये बी जीवनसत्व कमी होतंय तेव्हा कोणता आजार होतोय? तो होतोय बेरी. आणि बेरी आजाराचे ते कसे दिसण्यात येतात? आपल्या त्वचेला खरबरीतपणा येतो, असे जे लक्षण आहेत त्याच्यात दिसून येतात. त्याच्यानंतर बघूया जीवनसत्व डी. तर जीवनसत्व डी जो कोणत्या आजारामुळे कसं बरं होतं? का कमी झालं तर काय होतंय? तर मुरडूसपणा येतो. तर मुरडूसपणा जीवनसत्व डी मुळे होतोय. आणि ज्या शरीराला ते पाठीचे कणा आहे त्याला काय येतो? बाग येतो. बरोबर. ज्या डी जीवनसत्वाचे कमतरतेमुळे दिसून येतात. त्याच्यानंतर बघूया काय जीवनसत्व ए. आणि जीवनसत्व ए कमतरतेमुळे काय होतंय? तर वाजपणा येतो. काय तर वाजपणा. आणि वारंवार गर्भपात. काय वारंवार गर्भपात होते. काय गर्भपात होते. बरोबर. ही जीवनसत्व ते कमतरतेमुळे. त्याच्यानंतर बघूया आपण जीवनसत्व क कमी होतंय तेव्हा कोणता आजार होतोय? तर जो होतोय रक्त न गोठणे. शरीरात रक्त गोठत नाही. बरोबर. त्याच्यानंतर बघूया आपण जीवनसत्व सी. तर आपल्या शरीरात जीवनसत्व सी कमी झालं तर कोणता आजार होतोय? तो आजार होतोय आपल्या शरीरात त्याला स्कॅबी बोलतात. काय स्कॅबी. बरोबर. हा जो जर अजून काय होतं व्हिटॅमिन सी कमतरतेमुळे काय होतं अजून? तर हिरड्यातून रक्त येतं. कशातून? हिरड्यातून रक्त येणे. हे जे प्रभाव आहेत व्हिटॅमिन सी कमतरतेमुळे दिसून येतात. बरोबर. तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.